पुंडलिक आणि विठ्ठलाची गोष्ट. फार पूर्वी पुंडलिक नावाचा एक तरुण आपल्या आईवडिलांसोबत राहायचा. सुरुवातीला तो खूप चांगला होता, पण लग्नानंतर तो आईवडिलांकडे दुर्लक्ष करू लागला. एके दिवशी म्हातारे आईवडील कंटाळून तीर्थयात्रेला निघाले. तेव्हा पुंडलिक आणि त्याची पत्नीही त्यांच्यासोबत निघाली. वाटेत एका आश्रमात ते मुक्कामाला थांबले. तिथे पुंडलिकानं पाहिलं की काही तरुण लोक अत्यंत आदराने आणि प्रेमाने आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करत आहेत. हे पाहून पुंडलिकाला आपल्या वागणुकीची खूप लाज वाटली आणि त्याला आपली चूक समजली. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलला. तो आपल्या आईवडिलांचा आदर करू लागला आणि त्यांची सेवा करू लागला. एके दिवशी रात्री तो आईवडिलांचे पाय दाबून झोपायला जात होता. त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण विठ्ठल त्याला भेटण्यासाठी तिथे आले. पुंडलिकाने पाहिले की देव दारात उभे आहेत, पण आईवडिलांची सेवा अर्धवट सोडून देणं त्याला योग्य वाटलं नाही. म्हणून पुंडलिकाने आपल्या जवळील एक वीट देवाकडे सरकवली आणि म्हणाला, देवा, कृपया या विटेवर उभे राहा. मी माझ्या आईवडिलांची सेवा करून बाहेर येतो. देवाने भक्ताची ही आज्ञा पाळली आणि ते त्या विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहिले. पुंडलिक सेवा आटोपून बाहेर आला. तेव्हा देवाची भक्ती पाहून तो धन्य झाला. देवाने प्रसन्न होऊन पुंडलिकाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा पुंडलिक म्हणाला, देवा, तू माझ्या आईवडिलांसाठी इथे विटेवर कायमचा उभा राहा आणि तुझ्या दर्शनाने भक्तांचे दुःख दूर कर. त्या दिवसापासून तोच विठ्ठल महाराष्ट्रातील पंढरपूर येथे विटेवर उभा आहे. धन्यवाद. तसेच मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा तसेच देवदेवतांच्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.